सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। सृष्टीची राहाटी वरोती नाही दृष्टी, आपण पे घालुनी हटी भस्मा नेले। सृष्टीची राहाटी वरोती नाही दृष्टी, या सृष्टीची राहाटीमध्ये या प्रपंचामध्ये जो कोणी गुंतला त्याची वरोती नाही दृष्टी, तो जीव कधी वर पाहू शकत नाही, म्हणजे परमेश्वराकडे पाहू शकत नाही। कारण की जो प्रपंचामध्ये गुंतला त्याची दृष्टी कशी आहे? अधदृष्टी आहे। प्रपंचाच्या जीवाच्या ठिकाणी तीन मती आहेत, अधगती, अधमती, अधरती, मतीत्रय म्हणतात त्याला। त्याची मती कशी आहे? अधाकडे जाणारी, खाली जाणारी मती आहे, वर कधी परमेश्वराकडे जात नाही। अधगती त्याची चालच, त्याची जी चालण्याची चाल आहे, गती आहे, ती गती कशी आहे? खाली नेणारी आहे। अधगती म्हणजे खाली नेणारी। अधमती म्हणजे मती त्याची ही जी आहे परमेश्वराकडे नेणार नाही, ऊर्ध्वमती नाही, ही अधमती म्हणजे खाली नरकाकडेच नेणारी आहे। आणि अधरती म्हणजे जो अनुभूती घेतो तो ही अधम प्रकारची अनुभूती आहे। अशी ऊर्ध्व प्रकारची ज्या ठिकाणी कोणतीही नाही, म्हणून सृष्टीची राहाटी वरोती नाही दृष्टी, त्या जीवाची वर दृष्टीच नाही, परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टीच नाही। आपण पे घालून याटी भस्मा नेली, स्वतःच तिथं काय केलं? स्वतःच त्या अधमती, अधगती, अधरती करून काय झालं? तो नष्ट पावला, मृतिकापर्यंत तो काय झाला? असं मळत आला आणि मृतिकापर्यंत मिळाला। मृतिकापर्यंत मिळणे म्हणजे जसं पाप केल्यानंतर आपल्याला फळ भोगावंच लागते, तसं एखाद्या जीवानं, एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला मारलं तर तो काय होतो? जीव जडत्वाच्या ठिकाणी नरक भोगण्यासाठी जातो, जडत्वाचे नरक त्याला लागतात। तर ते जडत्वाचे नरक कुठे भोगले जातात? मृतिका म्हणजे माती। तर त्या मातीच्या एका परमाणूमध्ये, जे जड परमाणू आहे तिथं चेतनत्व काहीच नाही, तिथं त्या जीवाला, एवढ्या मोठ्या जीवाला तिथं एवढ्या परमाणूमध्ये घातल्या जाते आणि तिथे त्याला दुःख भोगले जाते। असं तो मृतिकापर्यंत मिळाला, चतुर्विध कर्मफळाला तो जीव असा मळत आला खाली आणि मळून गेला। आणि चतुर्विध त्या चतुर्विधीला पडला, चतुर्विध जे काही नरक असतील त्या चतुर्विधीमध्ये जाऊन तो पडला। जीव माया मिळणी ये सृष्टीची करणी, म्हणून मिया कातिनी गुरु केली। जीव माया मिळणी ये सृष्टीची करणी, जीव आणि मायाची मिळणी व्हावी, म्हणजे जीवाची आणि मायाची मिळणी झाली। कसं काय झाली? कारण की मायापासून कोणता अंश विभागला? संलग्न। मायेचा अंश कोणता आहे जीवाच्या ठिकाणी? संलग्न। तर जीवा माया मिळणी म्हणजे त्या मायाची आणि जीवाची काय झाली? इथं मिळणी झाली, ये सृष्टीची करणी। आणि हे जे मिळणी झालेली आहे, या मिळणीचं हे काय आहे? फळ काय आहे? तर हे इथं काय झालं? सृष्टीची करणी झाली इथं, म्हणजे सर्व मळ त्यांनी रचले आणि त्या सृष्टीमध्ये त्यानं प्रवेश केला। म्हणून मिया कातिनी गुरु केली, म्हणून दत्तात्रय महाराज म्हणतात की मी या कातिनीला गुरु केलेला आहे। कारण की कातिन काय करते? स्वतः जाळही तयार करते आणि जाळं नष्टही करते, म्हणून त्याप्रमाणे मानलेलं आहे। आणि कातिनीला दत्तात्रय महाराजांनी गुरु केलं। भिंगुरुटी जेणे अर्थे, मिया गुरु केली येथे, ते परिहसे विचार पथे निर्धारुनी। इथं मागे कातिन गुरु हा विषय संपला, आता पुन्हा भिंगुरुटीचा चालू झालेला आहे, 24वा गुरु। भिंगुरुटी जेणे अर्थे, ज्या अर्थाने मी या भिंगुरुटीला गुरु केलेला आहे, ते परिहसे विचारपथे निर्धारुनी, निश्चय करून तू आता हे जे मी काही निरूपण करणार आहे की मी भिंगुरुटीला कशामुळे गुरु केलं हे तू ऐक, असं श्री दत्तात्रय महाराज बोलत आहेत यदुराजाला। जवळी येऊनी कीटकी, भिंगुरुटी येते डंकी, घरांतू सुनी कवतिकी, लिंपोनी सांडी। जवळी येऊनी कीटकी, ती भिंगुरुटी काय करते? किटकीच्या जवळ येते, म्हणजे आळीच्या जवळ येते। शेतामध्ये ज्या आळ्या असतात त्या आळीच्या जवळ जाते। भिंगुरुटी ती येते डंकी, तिला चावते, डंक मारते। घरांतू सुनी कौतिकी, लिंबोनी सांडी, मग ते तिने जे मातीचं घर तयार केलेलं असते त्यामध्ये या आळीला ती भिंगुरुटी घालते आणि लिंबोनी, मग त्या
घराचं द्वार बंद करते, छोटंसं मातीचं घर केलेलं असते, ते द्वार बंद करून निघून जाते. ते येऊनी मागवती माते खाईल निरुती, ऐसे भेणती येते चिंती राती देव. ते येऊनी मागवती माते खाईल निरुती. चावा कसा असतो, त्या भिंगुटीनं चावा घेतल्यानंतर किती अंगाची आग होते. ह्या आळीनं काय केलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आता तिला वाटते की भिंगुटी कधीही येईल आणि मला खाऊन टाकेल. येऊनी मागवती माते खायला निवृत्ती, मला निश्चित आता ही भिंगुटी मला खाऊन टाकणार आहे. ऐसे भेणती येते चिंती राती देव. ऐसे भेण, या भीतीमुळे त्या भिंगुटीचं हे काय करते, आळी रात्रंदिवस चिंतन करते. राती देव म्हणजे रात्र आणि दिवस, अहर्निशी त्या भिंगुटीचं ती आळी चिंतन करते. ऐसे तिये ते चिंतिता कीटकीये झाली स्वरूपता, तैसे परमेश्वरू स्मरता मुक्ती होय. ऐसे तिये ते चिंतिता कीटकीये झाली स्वरूपता, असं त्या आळीनं त्या भिंगुटीचं चिंतन करता करता कीटकी झाली स्वरूपता. स्वरूपता रूपेची समानता झाली. ज्या भिंगुटीचं जसं रूप होतं तिचं तसंच आळीचंही रूप झालं. म्हणजे भिंगुटीची जी रुपडी होती, जे रुपड होतं भिंगुटीचं तसंच रुपडं या आळीचंही झालं. तशी स्वरूपता झाली. ताजत ते कॉपीराईट ज्याला म्हणतात. जसं झेरॉक्स जशी उमटते तशी जशी ती भिंगुटी होती तसं चिंतून त्या आळीनेही स्वतःचं काय झालं, भिंगुटीमध्ये तिनं परिवर्तन करून घेतलं. तैसे परमेश्वर स्मरता मुक्ती होय. तसं जर जीवानं परमेश्वराचं स्मरण केलं तर काय होते, मुक्ती होय. म्हणजे जीव हा परमेश्वरासारखा होतो. कोण्या अर्थी, आनंदाच्या अर्थी. जो परमेश्वर स्वतः आनंद भोगतात तेच आनंद जीवाला देतात. देवता ह्या स्वतः जे सुख भोगतात ते वेगळ्या प्रकारचं सुख भोगतात आणि जे जीव प्राप्त झाले त्या देवतेच्या ठिकाणी त्या जीवाला वेगळ्या प्रकारचं सुख देत असतात. असा जो भेद आहे, वंचकत्व जे देवता करतात तसा परमेश्वराच्या ठिकाणी वंचकत्व नाही. हे मन चोरटे अनुराग शस्त्रे ती खटे, घोनार ती चोर वाटे मनमथाचिया. हे मन चोरटे, हे मन कसं आहे, चोरट आहे. आपल्याला स्मरणाला जरी बसलं तर आपलं लक्ष दुसरीकडे नेतो. म्हणून हे मन कसं आहे, चोरट. अनुराग शस्त्रे तिखटे, आणि जे अंतःकरणामध्ये अनुराग आहे प्रपंचाविषयीचा तो ते अनुराग शस्त्र कसं आहे, प्रपंचाविषयीचा अनुराग, विषयाचा अनुराग जे आहे ते अनुराग शस्त्र कसं आहे, तिखट आहे, धारदार आहे किंवा टोकदार आहे. घोणारी ती चोर वाटे मनमथाच्या. जे मनमथाच्या म्हणजे मदनाच्या ज्या चोरवाटा आहेत ते तिथं घोणारतात म्हणजे टोचतात. म्हणजेच व्यक्तीला काय करतात, ह्या उन्मत्त करतात, उन्माद निष्पन्न करतात ह्या इंद्रिय रूपी चोरवाटा. आणि हे आपलं मनही काय सांगितलं, चोर आहे. मनही आपल्या तिकडं ओढत नेत राहते. तारुण्याची पहाटपटी इंद्रिये घेती विखयांची दाराटी, पापाचा लागू पावे सेवटी आत्मयावरी. तारुण्याची पहाटपटी, तारुण्याची सकाळ, ते काय करते, इंद्रिय घेती विषयाची दाराटी. जी इंद्रिय आहेत ते विषयाची दाराटी म्हणजे विषयापुढे जाऊन उभे ठेवतात विषयोपभोग घेण्यासाठी. पापाचा लागू पावे सेवटी आत्मयावरी. आणि ते भोग घेतल्यानंतर काय आहे, आखरी काय होते तर पापाचा लागू पावे. पापाचा ठसा हा कुठं लागतो, आत्मयावरी. करतात इंद्रिय आणि भोगा लागते आत्म्याला. त्या पद्धतीची गोवीचा अर्थ आहे, भावार्थ. तया बाधका नेजे कुंभी पाका, मग अनेगी जातनुका विसंबिजे हा. तया बाधका, अशी बाधा ज्याला झाली त्याला कुठे नेतात, जो भोगाच्या ठिकाणी रत झालेला आहे त्याला नेजे कुंभीपाकी. जे कुंभीपाक नावाचं एक नरक आहे त्या नरकाच्या ठिकाणी नेतात.
कुंभ म्हणजे काय? मोठा डेरा. त्या डेरामध्ये काय आहे? रक्त आणि तू भरलेला आहे. त्याच्यामध्ये जीवाला टाकून खदखदा शिजवतात, असं एक नरकाचा उल्लेख आलेला आहे, स्वामींनी सांगितलेला आहे. तर नेजे कुंभीपाका, त्या जीवाला कुंभीपाक इथे नेतात नरक भोगण्यासाठी. कुंभीपाकाच्या नरकामध्ये त्याला त्या डेऱ्यामध्ये नेऊन टाकतात. मग अनेकही जातनुका विसंबीजे, हा एवढंच नाही, नुसतं कुंभीपाक इथं सांगायला झालं, परंतु अशा अनेक प्रकारच्या जातनुका म्हणजे त्रास देतात ते यमदूत. आणि विसंबीजे, हा याची काय होते? विटंबना होते, तिथे विटंबना, खूप दुःख भोगावे लागतात त्या यमलोकामध्ये. जैसी पाणी पिये घडीवटे, घाव घालिजे जेंगटे, तेवी इंद्रिये खाती अदटे, नरक आत्मा भोगी. जैसी पाणी पिये घडीवटे, घाव घालिजे जेंगटे. जैसे पाणी पिये घडीवटे म्हणजे जुन्या काळामध्ये घड्या काय नव्हत्या. आता जसं आपण घडीमध्ये पाहून सांगू शकतो इतके वाजले तितके वाजले, 1 तास झाला, 2 तास झाले. तर जुने जे गुरुकुल चालायचे तिथं काय पद्धती राहायची? गुरुकुलच नाही तर कोणतंही ठिकाण असतं तिथं एक प्रकार होता की तिथं वेळ कसा मोजायचा. तर विशिष्ट एक माप असायचं. एक मडकं घ्यायची, त्या मडक्याला बारीक छिद्र पाडायचे आणि असं मोठं गंगाळ घ्यायचं, त्या गंगाळामध्ये पाणी पूर्ण भरून घ्यायचं, मडकं रिकामं. तर ते बारीक छिद्र पाडल्यानंतर ते मडकं आपण त्या एक पाण्यावर ठेवायचं आणि ते बारीक छिद्र आहे आणि त्या छिद्रातून थोडं थोडं पाणी वर येणार. ती जी घटिका ठेवलेली आहे, मडक्याला घटिका म्हणतात. असं जसं आपण म्हणतो की घटका भरली की आलाच माणूस म्हणायला, थोडाही वेळ यायला. तर आपल्याला कधी समजलं काय आपण घटका भरली का बरं म्हणतो? माहिती आहे का? तर घटिकाचा अर्थ इथं सांगितलेला आहे त्यांनी की जुन्या काळामध्ये वेळ समजण्यासाठी, वेळाची गणना करण्यासाठी ही पद्धती राहायची की तिथं घटिका म्हणजे मडकं, मडक्याला बारीक छिद्र पाडून त्या गंगाळामध्ये ते मडकं ठेवायचे आणि ज्यावेळेस ते मडकं भरलं त्या मडक्याचा आकार त्याच प्रमाणात असायचा की 1 घंट्यात ते मडकं भरणार. जी गणना असायची जुन्या काळामध्ये, आपले पूर्वज जास्त मागे जायची गरजही नाही. 1-2 पिढ्यापूर्वी पाहिलं तरी ते काय करायचे? दिवसाला पाहून वेळ सांगायची, सूर्याला पाहून, किंवा रात्री जरी असली तरी चांदणं पाहून वेळ सांगायची. तर अशी कालगणना ही एक आपली उत्तम प्रकारची कालगणना जुन्या काळात होती, ती आता लोप पावली. तर त्या कालगणनेचा एक नमुना इथं काव्यकर्ते सांगत आहेत. जैसे पाणी पिये घडीवटे, त्या गाडग्याला छिद्र पाडलेलं आहे त्या घटिकेला आणि त्या गंगाळामध्ये सोडलेलं आहे. आणि हे आपण उदाहरण कुठे धरू? एखाद्या गुरुकुळाच्या ठिकाणी उदाहरण चाललंय असं धरू आपण की आपण एखाद्या गुरुकुळात आहोत आणि त्या गुरुकुळाचं उदाहरण आपण पाहत आहोत. जसं आपल्या शाळेमध्ये तास असतं, तास झाला म्हणजे घंटा वाजते, त्याप्रमाणे एखाद्या गुरुकुळात ही पद्धत चालू आहे असं आपण समजून चालू. तर एका गुरुकुळामध्ये गंगाळभर पाणी आलेलं आहे, सर्व विद्यार्थी शिकत आहेत, ते गुरुजी तिथले जे आहेत ते त्या शिष्यांना शिकवत आहेत आणि इथं वेळेसाठी म्हणून त्यांनी आपला तास चालू झाला म्हणून ते गाडगं ठेवलेलं आहे तिथं. तर थोडं थोडं पाणी शिरत आहे त्या गाडग्यामध्ये, असं पूर्ण गाडगं भरलं म्हणजे 1 तास झाला असं चालायचं. त्यांची कालमर्यादा झाली, ते गाडगे त्याच लिमिटेशनचं असायचं, तेवढंच पाणी त्याच्यात मावं की 1 तासात ते गाडगं भरण असं त्याचं लिमिटेशन असायची, मर्यादा. सेकंड काटा समजून घ्या, घडी समजून घ्यायची, सेकंड काटा नाही, पूर्ण घडीच आहे ती. तर घाव घाली जे जेंगटे म्हणजे इकडं मडकं भरलं, पाणी पिलं मडक्यानं, परंतु घाव कुठं बसले? जेंगट्यावर. म्हणजे जसं त्या शाळेमध्ये एक लोखंडी पोलचा असते, एक असं तुकडा लावलेला, तिथं त्याला ठोकतं, त्याला जेंगट म्हणतात. तर गुरुकुळामध्ये ती जेंगट असं लोंबलेला ठेवलेलं असायचं आणि पाणी पिलं गाडग्यानं, परंतु मार कोणाला खावा लागला? त्या जेंगट्याला खावा लागला. तशी या आपल्या देहाची आणि आत्म्याची गत आहे. म्हणून काय सांगतात? तेवी, ते तर सर्व सांगतात पुढं, तेवी इंद्रिय खाती अदटे नरक आत्मा भोगी. हे जे आपले इंद्रिय आहेत, जे 5 ज्ञानी इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय आहेत, हे 5 ज्ञानी इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय आपल्याला नको ते काम करायला लावतात. सर्व विषयभोग घेतात, इंद्रियाचं रस सेवन करतात, सर्व काही काय करतात हे इंद्रियामुळे आपण करतो. पाणी पिलं गाडग्यानं, मार खाल्ला जेंगट्यानं, ते सर्व भोग घेतला इंद्रियांनी, मार खाल्ला आत्म्यांनी. इंद्रियांनी भोग घेतला, इंद्रिय सगळे आपल्याला इथे सोडून जावं लागणार आहेत. ध्येय इथं सोडून गेलं म्हणजे इंद्रिय सोबत थोडी येणार आहे, तर इंद्रिय इथेच राहिले. इंद्रियांनी केलं ते डाग बसले जीवावर आणि ते नरक कोण भोगायला लागला? आत्मा भोगायला लागला नरकामध्ये जाऊन. ज्या इंद्रियामुळे केलं इंद्रिय तर राहिले बाजूला, गाडगं बाजूलाच राहिलं, गाडगं तर फुटलं नाही, माझा मार कोणाला खावा लागला? ते जेंगट्याला खावा लागला.
तसं करते इंद्रिय, की इंद्रिय काय करायचे पाप कर्म या इंद्रियामुळेच आपण करतो. इंद्रियाला वश होऊन, या मनाला वश होऊन आपण जे काय करायचं ते करतो आणि करतो त्या इंद्रियामुळे करतो आपण आणि मार आपल्याला खावं लागते, कोणाला आत्म्याला खावं लागते. हे देह सोडून गेल्यानंतर आपल्याला 84 लक्ष येऊन फिरावं लागते, नको नको ते नरक भोगावं लागतं. कारण काय ठरले याच्यासाठी? इंद्रिय कारण ठरले. प्रपंचाचं सांगायला ते आमचं साधूच नाही, हे प्रपंच चालू. महापापेसी हात खोडा, घाली जे जयाची चाडा, तो दाराद्य वर्गु वैराडा, येणे आत्मेनसी. महापापेसी हात खोडा, महापापामध्ये आपला हात काय झालं? खोडल्या गेलेला आहे. हात खोडा, जशा आता बेड्या असतात पोलिसांकडे, जुन्या काळामध्ये जे सैन्य असायचं त्या सैन्याकडे काय असायचे? लाकडाच्या खोडा असायचे, खोडं असे मोठे मोठे खोडं, जसं आपलं वखराचं असते का लाकडाचं, असं पूर्ण रुंदी असं एवढं असते, एवढं लांब असते. तर जुन्या काळामध्ये त्याला असे छिद्र केलेले असायचे आणि त्याच्यामध्ये पाय घालायचे आणि ते ठोकून द्यायचे, खिची मारून ठोकून द्यायचे. त्याला हात खोडा म्हणायचे. कोणी हात घालायचे त्याच्यामध्ये, हातामध्ये असे घालून पॅक राहायचे त्याच्यामध्ये. चोराचे हे बेड्या असायचे जुन्या काळामध्ये, चोरांच्या बेड्या म्हणजे लाकडाच्या खोड्याच्या असायच्या, म्हणून हात खोडा म्हणायचे इथं म्हणलेलं आहे. महापापेसी हात खोडा, महापापामध्ये आपला हात काय झाला? खोडल्या गेलेला आहे, म्हणजे पॅक झालेला आहे, पॅक बांधल्या गेलेला आहे. घाली जे जयाची चाडा, म्हणजे ज्यांच्या चाडेमुळे आपण हात घातले महापापामध्ये, तो दाराद्य वर्गु वैराडा, येणे आत्मेसी. तो जो स्त्रीरूपी वैराडा आहे, म्हणजे वैरी आहे, ते येणे आत्मेसी द्वारापाशी उभी आहे. तो दाराद्य वर्गु वैराडा, येणे आत्मेसी. या आत्म्याच्या द्वाराजवळच तो वैरी उभा आहे. दाराद्य म्हणजे स्त्री. आणि जसं इथं सांगितलं की स्त्री वैरी सांगितलं, पुरुषांसाठी स्त्री वैरी आणि स्त्रियांसाठी पुरुष वैरी, असं हे समजून घ्यायचं. एकच कोणतेही वैरी असू शकत नाही. स्त्रीला पुरुष वैरी, पुरुषाला स्त्री वैरी. येवडी कुळाचाराची आटी, काढिजे जयासाठी, ते शरीर नव्हे सेवटी, आपुले पै. एवढी कुळाचाराची आटी, या आपण कुळासाठी आपण पाहतो प्रपंचामध्ये, या आपलं कुळ चालण्यासाठी पुढं कोणी कोणी एकही लग्न करते, दोन्ही लग्न करतात. पोरग होईन झालं, पोरग झालं पाहिजे म्हणून एक एक दोन दोन तीन तीन कोणी कोणी बायका करतात. काय बरं? या कुळ चाललं पाहिजे पुढे, वंश चालला पाहिजे म्हणून काय काय अटी करत नाही. तसं काव्यकर्ते म्हणतात की एवढी कुळाचाराची अटी, एवढी अटी करतात, म्हणजे जीवाचा आटापिटा, नको नको ते परिश्रम घेणं. आता जिथं एका लग्नामध्ये माणसाला माणूस परेशान होऊन जाते, तर दोन दोन तीन तीन करून त्याची काय सांगावं लागते, कसं दुःख असतील ते त्याचं त्यालाच माहिती. तर एवढी कुळाचाराची अटी, एवढी आपण कुळ वाढवण्यासाठी एवढं आपण आटापिटा करतो. काडीचे जयासाठी आपण ज्याच्यासाठी करतो हे एवढं, ते शरीरही नव्हे सेविटी, आपले पे. जे शरीर आपण या शरीरासाठी एवढं करतो, आपलं शरीर हे अष्टभोग परिपूर्ण सुख भोगले पाहिजे आपल्या शरीराने. म्हणून आपण हे जे युग आता एवढं धावत आहे, कशासाठी? सगळं युग हे भौतिक वादाच्या मागे लागलेलं आहे, भौतिक सुखाच्या मागे. कोणी काय म्हणतो, आता जे आपलं शिक्षण आहे हे शिक्षण आपलं नाही, मुळात हे मॅक्युलर शिक्षण पद्धती म्हणजे इंग्लंडची शिक्षण पद्धती आहे. आपली शिक्षण पद्धती आता लोप पावलेली आहे, कारण की जुन्या काळामध्ये इंग्रजांनी त्या काळामध्ये कायदे लागू केले होते आणि पूर्ण गुरुकुल त्या काळात बंद केले होते. जे गुरुकुल पद्धतीने शिक्षण चालायचं त्या काळामध्ये कोणतेही असे अत्याचार व्हायचे नाही जे आता अत्याचार होत आहेत. म्हणजे त्या काळाचं जे शिक्षण होतं ते उत्तम प्रकारचं होतं आणि चारित्र्य संपन्न समाज निष्पन्न करणारं, निर्माण करणारं शिक्षण होतं त्या काळातलं. त्याच्या उलट झालं असं 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये 1889 ते 1872 साली एक ग्रँड मॅक्युलाय नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतामध्ये आला होता की या भारताला जसं तसं गुलाम कसं बनवता येईल याचं संशोधन करण्यासाठी लंडनच्या जे सांसद होती लंडनची, त्यांनी त्या ग्रँड मॅक्युलायला इथं पाठवलं होतं की आपल्याला 100% भारताला
काय करायचं, गुलाम करायचं. तर याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, तुम्ही याचं संशोधन करून घ्या. तर त्यावेळेस त्या मॅकॉलेने पूर्ण भारतभर हिंडला, परंतु त्याला कुठेही कोणतं माणूस हे बेरोजगार दिसला नाही, कोणताही माणूस गरीब दिसला नाही. म्हणजे जे ते आपल्या पोटापुरतं कमवून खात होता, कोणी कोणापुढे दारापुढे जाऊन भीक मागत नव्हता, काही नाही, सर्व व्यवस्थित चालत होतं. कधी कोणाच्या घरावर दरोडा पडत नव्हता, कोणी दरोडे टाकत नव्हते. ते चालू होते ना, आता चालू आहे. मुस्लिमचे चालू होते, चालू आहेत आणि चालू राहणार भविष्यामध्ये. हे कधी बंद होणारे नाही, कारण की त्यांची तशी शिकवणच आहे. मुळात आपण आपल्या मुलांना शिकवण कशी देतो, धर्मनिरपेक्ष देतो, परंतु त्यांची शिकवण तशी नसते. एवढा मोठा कोणताही नेता असो, कोणताही अभिनेता असो, जसं उदाहरणार्थ शाहरुख खान धरा, एवढा श्रीमंत आहे, परंतु त्यानं इंग्लिश मीडियम मध्ये लेकराला न टाकता मदरशामध्ये पाठवलं. त्यांच्या ठिकाणी कट्टरता आहे, आपल्या ठिकाणी कट्टरता नाही. आपण आपलं लेकरू मोठं झालं जर आपण म्हणतो माझ्या पोराला इंजिनिअरिंग करायचं, माझ्या पोराला डॉक्टर करायचं, माझ्या पोराला वकील करायचं, परंतु हे कोणी म्हणत नाही की माझ्या पोराला पहिलं माणूस तयार करायचं मला व्यवस्थित, जेणेकरून मला पहिले घराच्या बाहेर काढणार नाही. कारण की आपण आता जेवढे काही वृद्धाश्रम पाहतो, त्या वृद्धाश्रमामध्ये गेलं आणि कोणाला तुम्ही विचारा की तू पोरगा काय करतो, कोणताही माणूस म्हणणार नाही की माझा पोरगा शेतकरी आहे. कारण की जे शेतकरी आहेत त्याच्या ठिकाणी जराशी माणूस उरलेली आहे. आणि जे एवढे काही वर शिकलेले आहेत, मॅक्युलर शिक्षण पद्धतीनुसार जे शिकलेले आहेत, यांच्या ठिकाणी कोणतीही संस्कृती राहिलेली नाही. आपली भारतीय संस्कृती ते सर्व चारित्र्य शून्य झालेले आहेत, संस्कृती शून्य झालेली आहे. त्यांना मायबापाचं काही वाटत नाही, उचलले की ते सरळ वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात. जे मेट्रो सिटीमध्ये राहतात, मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर सारखे, हे इथलेच वकील, डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे उद्योगपती असतील, ते स्वतः आपल्या मायबापाला काय करतात त्याच्यामध्ये वृद्धाश्रमामध्ये. तर जे मायबाप स्वतः लेकराला घडू शकत नाही, त्यांचं काय सांगावं लागलं. आता त्यांनी काय जीवनामध्ये साध्य केलं असं ते त्यांना माहिती. तर सर्वप्रथम आपल्याला लेकरांना असं नाही माहिती की आपल्याला डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, पहिलं आपल्याला त्याला माणुसकी शिकवायची, कट्टरता नाही शिकवायची. आपल्याला कट्टरता शिकवलं तरी चालेल, परंतु आपल्याला त्याच्याशी घेणदेण नाही. समजा आपला धर्म करायचा, दुसऱ्याशी आपल्याला काही घेणदेण नाही, परंतु कमीत कमी आपला मुलगा एक माणूस तरी झाला पाहिजे व्यवस्थित. आणि नंतर ते पैसा तर कमवेल किंवा प्रत्येक माणूस आपलं जीवन जगतच असतो, तो कधी मरत नाही. कारण की अवनी, आपल्या पृथ्वीचं नावच काय दिलं आहे जुन्या लोकांनी, अवनी. अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र, नि म्हणजे निवारा. अन्न, वस्त्र, निवाराची परमेश्वर सोय अवश्य करत असतात इथं, म्हणून हे जुन्या परंपरेमध्ये आपल्या पृथ्वीला अवनी असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, चांगला समाज निष्पन्न करण्यासाठी आपले लेकर पहिले काय करायचे, सुसंस्कारी करायचे. निवड इंग्लिश मीडियम मध्ये घालायचं, आपलं निश्चिंत राहायचं की आपला पोरगा हुशार व्हायला, परंतु तो पोरगा हुशार व्हायला फक्त डोक्यानं, तो पोरगा हृदयानं हुशार होऊन झाला किंवा त्याच्या ठिकाणी काही संस्कृती बांधल्या जात नाही तिथे. त्यामुळे निश्चिंत राहण्याचा प्रश्नच येत नाही. माणसानं धडपड राहायला पाहिजे. जसं शेतात घाम गाळून काम करते माणूस, तसं लेकरही आपले चांगले झाले पाहिजे, म्हणून तिथं परिश्रम घेतले पाहिजे. कुळाचाराची आटी काडीजे जयासाठी, ते शरीर नव्हे तेवटी आपले पाहिजे. आपलं शरीर होत नाही ते. मॅकलरचा आपला विषय संपला, जाऊ द्या, ते मागं गेला, ते काय आपला विषय पूर्ण झाला नाही. पुढे जर निघाला तर आपण ते विषय काढूच पुन्हा. परंतु एक सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढं की जशी ही काळगणना आपण पाहिली, आपली जुनी काळगणना किती चांगली होती, हे जे मागं उदाहरण दिलं हे 100% व्यवस्थित उदाहरण होतं. काळगणनेची व्यवस्थित यंत्र त्यांनी तयार केलेलं होतं जुन्या काळामध्ये लोकांनी. जे लोक चांगल्यावर आपण आपली पूर्व सांगायची की वेळ किती झाली, तर ते त्यांनी जे यंत्र तयार केलं आहे मडक्याचं, तेही 100% खरं म्हणजे अचूक राहणार ते. जसं आपण आता इंग्रजांची जे कालगणना आहे ते पाहतो. समजा एखाद्याचा जन्मदिवस आहे 29 फेब्रुवारी, आता इंग्रजी महिन्यानुसार, इंग्रजी कालगणनेनुसार 29 फेब्रुवारी 2 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी 29 फेब्रुवारी येत असतो. मग आता ज्याचा 29 फेब्रुवारीला जन्मदिवस आहे त्यांना काय 2 वर्षानंतर साजरा करायचा? गेली कुठे 29 तारीख तुमची? 2 वर्षासाठी काय कशा कोणा खाली येऊन दे. म्हणजे याचा अर्थ काय, तुमची कालगणना व्यवस्थित नाही. जे आपल्या जुन्या परंपरेने ऋषीमुनींनी जी कालगणना तयार केलेली आहे, तिथी घटिका, आपण जे ढोबळमानाने हे पाहतो, घडी जी आपली आहे ती ढोबळमानाने आहे. 1 सेकंद मिनिमम, याच्यापेक्षा बारीक कालगणना करायची असेल तर मिली सेकंद म्हणतो आपण त्याला. सेकंडच्या पेक्षा छोटी गणना मिली सेकंड मध्ये आहे. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर कालगणनाचं तुम्ही जर गणित पाहिलं तर तुम्ही चक्रावून जाता, एवढं बारीक गणित आहे. आपली कालगणना जुने लोक परमाणून करायची.
1 परमाणू 2 परमाणू अशी काळगणना चालायची. एखाद्या तुम्हाला त्याचा हे तक्ताच आणून दिले एखाद्या तुम्हाला पाहिजे इच्छा असेल तर ज्यावेळेस तरी जाईल मी, फार मोठी कालगणना आहे ती. आपल्या वाचूनच डोकं भिनवून जाईल, एवढी बारीक सूक्ष्म कालगणना आहे त्याच्यामध्ये. परमाणू रेणू अणू अशी बारीक इथपर्यंत आलेली आहे, जे आपल्याला दिसते नाही तशी कालगणना त्यांनी सांगितलेली आहे. ते कशामुळे सांगितली? ऋषीमुनीजवळ देवतेचं सामर्थ्य असायचे, त्यांनी तप केल्यामुळे त्याला ते ज्ञान व्हायचं आणि म्हणून ते तशी कालगणना त्यांनी तयार केली आणि तशी शास्त्रांनी लिहून काढलेली आहे. त्यांना पुरावा द्यायची गरजच नव्हती. जसं आता एखादा माणूस आहे, जसा परशुराम होता, सामर्थ्यवान होता. आता त्यानं बाण मारला तिथं दत्तात्रय महाराजांच्या अंगठ्याच्या ठिकाणी आणि धारवर आली. आता याला कोणी पुरावा मागेल का? प्रूफ मागेल का? हे सिद्ध करून दाखवा, कशा आधारे झालं, याला लॅबोरेटरीमध्ये जाऊन टेस्ट करा, ही काही झंझट नाही का? प्रत्यक्षात दिसायला ना आपल्याला, त्याच्यामुळे काही झंझट नाही. आणि हे जर पाश्चात्य संस्कृती पाहिजे लॅबोरेटरीवाली, जे काही घडते ते लॅबोरेटरीमध्ये घडते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये, तर ते लोक काय म्हणणार? कसं काय झालं, हे शक्यच नाही, हे खोटंच आहे. जसं एवढं तर जाऊ द्या, सामर्थ्य तर सोडूनच द्या गोष्ट. सामर्थ्य हे यांच्या डोक्याच्या पैकाचा विषय आहे युरोपियन लोकांच्या. परंतु शिवाजी महाराज अलीकडचे होऊन गेलेले, शिवाजी महाराज जे चारित्र्य संपन्नतेचे उदाहरण आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये पाहायला वाचायला भेटतं. हे त्यांनी उदाहरण जर वाचले अमेरिकेतल्या लोकांनी, युरोपातल्या लोकांनी, कारण की त्यांची संस्कृती एकदम चारित्र्यहीन संस्कृती आहे. कमळा नावाची एक कोणाची सून होती माहिती आहे कोणाला? कोणातरी एका सुभेदाराची सून होती. तर त्या सुभेदाराची सून होती आणि ते सून पकडल्यानंतर शिवाजी महाराजांनी ते किल्ला सर केला आणि ते मग तिचं नाव कमळा होतं त्या बाईचं, दिसायला सुंदर होती एकदम. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. असं चारित्र्य संपन्नतेचं उदाहरण शिवाजी महाराजांच्या ठिकाणी होतं. की शिवाजी महाराज काय म्हणतात, मुसलमानच असतात काय त्याची हालत केली असते विचारही करू नका. परंतु हे चारित्र्य संपन्नता फक्त या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये निर्माण होऊ शकते. तशी जे चारित्र्य संपन्नता आपण जर त्यांना सांगितली ते म्हणजे सर्व साफ खोटं आहे, हे खोटं आहे असं होऊच शकत नाही असं ते युरोपातले लोक म्हणतात, कारण त्यांना चारित्र्य संपन्नता कशासोबत खातं ते माहीतच नाही. तसंच आता आपले जे उपदेश, आता माझा एक मित्र आहे उपदेशी, परंतु जे काही विदेशी फंडिंग होत असते, विदेशातून पैसे येतात आणि काही संघटना उभ्या राहतात भारतामध्ये आणि ते आपल्या हिंदू लोकांचा बुद्धिभेद करतात. तर असे काही आपले उपदेशी पूर्ण झालेले आहेत की ते आता कृष्ण महाराजाला देव मानत नाही, चक्रधर स्वामीलाही देव मानत नाही. उदाहरणार्थ अशा संघटना भरपूर आहेत. संभाजी ब्रिगेड आहे, जिजाऊ ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, एकत्रित एका माळ्याचे मीच आहे ते, आपण तसं नाव घेऊ नये, पूर्ण तुम्ही उल्लेख केला म्हणून मी बोललो. तर असे करणारे आहेत, आपल्याच हिंदू लोकांचा बुद्धिभेद करणारे, आपल्याच देवावरून आपली श्रद्धा दूर करणारे असे हे काही लोक असतात. आणि आपले लोक काय विचार न करता त्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि तसंच वागायला लागतं. देवाला मानायचं नाही, परंतु त्या देवाला मानणारे जे भक्त होते, आता संभाजी होते, संभाजी देवाचे भक्तच होते, कृष्णाला मानायचेच नाही ते. शिवाजी महाराज घडले कृष्णाच्याच चारित्र्यावरून, महाभारतात रामायणावरून घडले. त्यांचेही पुत्र म्हणजे संभाजीराजे हे महाभारत रामायणाच्या कथेवरून घडले. म्हणजे एक प्रकारची त्यांची श्रद्धा होतीच ना श्रीकृष्ण महाराजांची होती. श्रीकृष्ण महाराजच नीती आहे ना पूर्ण. तर एवढं असताना आपल्या लोकांनी विचार करायला पाहिजे की नाही, हे आपले जे बुद्धिभेद करत आहेत की संभाजी ब्रिगेड नावानं संघटना काढायची आणि त्याचा बुद्धिभेद करायचा. गनिमी कावा होता आहे तेच नीती, तेच आपणवली त्यांनी. महाभारत जे त्यांनी शिवाजी महाराजांना महाभारताच्या कथा जी जिजाऊ मासाहेबांनी सांगितल्या तेच रणनीती त्यांनी पुढे अवलंबली आणि तेच शिकली संभाजी महाराजांनी. आणि त्या संभाजी महाराजांनी ब्रिगेड संघटना काढायची आणि श्रीकृष्ण महाराजांपासून पराभूत करायचं. श्रीकृष्ण महाराज जेव्हा ते सांगायचं आणि आपण हे लोक मानतो हे योग्य आहे का, असा विचार करायला पाहिजे. असो, किंबहुना आपण आता तिकडे जाऊ नाही तर आपण या आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. तर असं परावृत्त करायला पाहिजे आपण. आपले जे उद्देश असतील आपण त्यांना आपल्या परमेश्वरावर बुद्धी आणली पाहिजे त्यांची, कारण की हे ईश्वरी कार्य आहे. याला काय म्हणतात, ईश्वरी कार्य. कशामुळं? कारण की ईश्वराने तेच केलं. ईश्वराने ज्यावेळेस परमेश्वराने अवतार धारण केला इथं, त्यावेळेस जीवाला देवता धर्मापासून काढला आणि परमेश्वर धर्मी लावला आणि जीवाला मोक्ष दिला, बरोबर. मग आता जे आपल्या मुलाचं जे आपल्या पोरं असतील यांचा जे बुद्धिभेद कोणी करत असेल त्यांना त्यापासून परावृत्त करणे आणि आपल्या परमेश्वरा बुद्धी आणून ठेवणं म्हणजे एक प्रकारचा हा प्रेम उपाय आहे, ईश्वरी कार्य आहे. हे जर कार्य तुम्ही केलं तर काय होईल, ईश्वराला तिकडे तोष होईल. परधर्मापासून देवता धर्मापासून जर काढून परधर्मी लावलं तर
स्वामींनी चरित्रामध्ये सांगितले, लीळा चरित्रामध्ये, की हा एक प्रेमोपाय आहे. असं जर तुम्ही लोकांना जर देवता धर्मापासून काढलं आणि परमेश्वर धर्म जर लावलं तर हा प्रेमोपाय आहे. म्हणजे तुम्हाला परमेश्वर स्वतःहून प्रेम संचार करणार आणि पुढे तुम्ही परमेश्वराचे भक्त होणार. कोणासारखे? उद्धव देवासारखे, जे एवढं मागे दुःख करत होते की मी परमेश्वराला सोडून राहू शकत नाही, कृष्ण महाराजांना सोडून. तशी तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होईल. कशामुळे? जर तुम्ही असे परमेश्वरापासून दूर झालेले जीव जे आहेत ते तिथून ओढून परमेश्वराच्या ठिकाणी जर येऊन भक्तीच्या ठिकाणी रत केले तर परमेश्वराला त्याने करून काय होते? दोष होत असते. कारण की परमेश्वर स्वतः इथं काय करू शकत नाही. तर परमेश्वराला काय करायचंय? आपल्याकडून हे कार्य करून घ्यायचं आहे. परमेश्वर आपल्याकडे डोळे लावून बसले की आपले भक्त हे कार्य करतील म्हणून. परमेश्वरासाठी आपण हे एक आशेचा किरण आहोत आणि ते आपण सफल करून दाखवायला पाहिजे. काही वावगं वाटलं याच्यामध्ये? नाही विचारले. म्हणून या चराचरा ईश्वरू एकू सोयरा, जो राखे घोर तैरा नरका पासूनिया. म्हणून या चराचरा, चराचर या शब्दाचा अर्थ कोण सांगाल? इकडून सांगतात, इकडून सांगतात. अजून कोणी बाहेर? चलणारे. चलणारे कोण? चराचर. इथं संधी झालेली आहे. चर आणि अचर हे दोन शब्द आहेत वेगळे वेगळे, आणि ज्यावेळेस हे दोन शब्द एका जागी आले त्यावेळेस चराचर झालं. ते चर जे होतं, चर म्हणजे इथं मात्रा नव्हती, परंतु जे आचर जे होतं, आचर हा शब्द जवळ आल्यामुळं जे अ होतं ते अ लिहायची गरज नाही. अचा काय झाला? इकडे काना झाला. ते व्याकरण आहे मराठीतलं. चराला चर जे होता तिथं काना आला अ आल्यामुळे तिथं, आणि इथला अ नष्ट झाला. तर चराचर हा शब्द तयार झाला. म्हणजे चर म्हणजे चालणारे आणि अचर म्हणजे न चालणारे, स्थावर. तर असे म्हणून या चराचरा ईश्वर एक सोयरा. या चराचराचा ईश्वर हा एक आहे, सोयरा आहे. या ईश्वरासोबत सोयरीचा सांधा कधी तुटू गेला नाही पाहिजे. जो राखे घोर तैरा नरकापासून, असं जे घोर नरक विस्तारलेले आहेत, आपण जे पापकर्म केले आहेत आणि जेणेकरून जे आपण घोर नरक जोडलेले आहेत, या नरकाच्या ठिकाणी आपल्याला भोगण्यासाठी जायचं आहे. तर इथून आपल्याला तारणारा कोण आहे? तो फक्त एकमेव ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराचा सोयरिकेचा सांधा कधीही तुटू देऊ नये. सोयरिकेचा सांधा कधी तुटला जाणार नाही. त्यासाठी काय करावं लागणार? ईश्वराची सोयरिकेचा सांधा तुटू नये म्हणून काय करावं लागणार? सोयरी कोणासोबत लावतो सांगा? जाऊ द्या, कर्मराटीचं उदाहरण घेतो आपण. सोयरी कोणासोबत लावतं? जिथं देवाणघाण होत असते तिथं सोयरी झाली, बरोबर. तर तसं परमेश्वराने ब्रह्मविद्या जी आहे परमेश्वराची, ही काय आहे? स्नुषा आहे. तुम्ही काय आहात? परमेश्वराचे धर्मातले एक वासनिक आहात आणि एक साधक आहात. तर तुम्हाला परमेश्वराने काय दिली? परमेश्वराची जी स्नुषा म्हणजे सून. ब्रह्मविद्या ही परमेश्वराची सून मानलेली आहे. तरी स्नुषा तुम्हाला दिलेली आहे. काहीतरी देवाणघाण झाली तुमच्या ठिकाणी. म्हणजे हे जे ब्रह्मविद्याची चार गोष्टी मी तुम्हाला सांगायलो, ते परमेश्वराची काय आहे? एक सून आहे. आणि हे स्नुषा परमेश्वराने तुमच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर हे जे सोयरिकेचा सांधा आहे ते तुटला नाही पाहिजे. आपण त्या ब्रह्मविद्येचं काय केलं पाहिजे? अध्ययन केलं पाहिजे आणि आचरणही केलं पाहिजे. तर इथं सोयरिकेचा सांधा तुटणार नाही. नाहीतर रात्रंदिवस प्रपंचाची चिंता म्हणजे काय झालं? ब्रह्मविद्येचं अध्ययन तर झालं नाही, म्हणजे त्या स्नुषेची काळजी घेणं झाली नाही आपल्याकडून. सुनेची काळजी, परमेश्वराची जी सून आहे त्याची काळजी घेणं झाली का? नाही झाली. आता कधी तुम्ही ऐकलं होतं अशी स्नुषा आहे म्हणून? हे जुन्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की ब्रह्मविद्या ही परमेश्वराची स्नुषा आहे. मी काय करायलो? जे सांगायलो मी ऐकायलो. ज्याला वाचता येत नाही, आता इथं बरेच काय असतील ज्यांना वाचता येत नाही, आहे की नाही? तुम्हाला तर येत नसेल वाचता वगैरे काही, तर ऐकायचं यायला नाही त्याला. आता मी बोलायला समजायला की नाही,
मग ते काम करायचं नाही त्यांचं, ब्रह्मविद्येचं काम करायचं, सांगणारे जे सांगायले आणि ऐकणारे ऐकायले. म्हणजे इथं सोयरीची संधा सुटत नाही. घरचे काय काम धंदे सोडून येऊन बसलेत नाही तर, म्हणजे हे काय झाले, सांधा तुटला नाही तर सांधा सुटून आहे. वाचवाच लागते असं नाही, फक्त आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा राहावा असावा, परमेश्वराचं ध्यान असावं. तुम्हाला जरी ब्रह्मविद्या येत नसेल, कुठं काही ब्रह्मविद्येचं काही लागलं प्रकरण, कुठं असं प्रवचन चालू आहे, कुठं काही पोथी लागलेली आहे, तिथं जाऊन ऐकायचं वेळात वेळ काढून. 2 तास बसणं होत नाही कमीत कमी, मग जमतच नसेल तर कमीत कमी 1 तास तरी काढा. आणि हेही जमत नसेल तर एकांतात बसले तुम्ही काम करता करता परमेश्वराचं स्मरण केलंच पाहिजे. जे कोणी साधूंनी 4-2 वेळा सांगितले असतील त्या वेळेचं स्मरण झालंच पाहिजे. हे म्हणजेच काय आहे, सोयरीकीचा संधा न तुटणे परमेश्वराशी. कारण की जसे आता तुम्ही माझ्या सोयरे, समजा मी तुमच्या घरी आलो तर तुम्हाला समजेल हे आपल्या इथे येत जात राहतात, आपले सोयरे आहेत, म्हणजे तुमचाही माझ्यावर मनोधर्म राहील, माझाही तुमच्यावर मनोधर्म राहील, बरोबर. परंतु आपण जीव आहोत, तुम्ही जीव मी जीव. मी तुमच्या घरी आलो तर तुम्हाला कळेल की मी तुमच्या घरी आलो होतो, आपण चांगले जवळ निकटचे संबंधी आहोत, बरोबर. परंतु परमेश्वराचं तसं नाही. तुम्ही कुठे बसून जरी स्मरण केलं तरी परमेश्वराचा समजणार ना. त्याच्यामुळे ध्यान तरी कमीत कमी परमेश्वराचं केलंच पाहिजे आपण, जेवढं वेळ करता येईल तेवढं. म्हणजे तिथं आपला सोयरीक संधा परमेश्वरासोबत तुटल्या जात नाही. ईश्वरू एकू सोयरा, सकळ जीवाचा एकमेव सोयरा, माता पिता काय मानायचं ते मानून घ्या. तर ईश्वर एकमेव असा सोयरा आहे जो या नरकाग्नीपासून जीवाचं मुंचन करेल, मुक्त करेल नरकापासून आणि स्वतःची मुक्ती देईल. परमेश्वर स्वतःचा मोक्ष देतील, मुक्ती देतील. तरी आता राया या जीविताचे लाह्या, हे मनुष्य देह वाया तुझाओ नेदी. तरी आता राया या जीविताच्या लाह्या. राजश्री, तुम्ही कमीत कमी आता या जीवासाठी तरी काय जाऊ देऊ नका, वाया मनुष्य देह वाया जाऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वतःचा तरी काही काळजी करा आणि जे काही आता तुमचं जीवन उरलेलं आहे ते ईश्वर धर्मामध्ये अर्पण करा आणि ईश्वराला तुम्ही शरण या, असं श्री दत्तात्रय महाराज सांगतायत. कोणाला? यदुराजा. देसो देसी हरिणाचे दडे, परी कस्तुरी मृगन जोडे, वणोवणी चांपेयांची झाडे, परी नाही पार्यातकू. देशोदेशी काय आहेत? हरणाची दडे, हरणाची कळपच्या कळप दिसतील, आपल्या इथे दिसत असतील आसपास, तर असं कुठे हरण भरपूर दिसतात. परंतु परी कस्तुरी मृगुन जोडे, परंतु ज्या हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते त्याला कस्तुरी मृग असं म्हणतात. तर असं हरिण जे आहे ते लवकर कोणाला सापडत नसते. असं दुर्लभ असं हे हरणाची जात आहे, दुर्लभ अशी हरणाची जात म्हणजे कस्तुरी मृग. हे हरणाची दुर्लभ जात, हे कुठं लवकर सापडत नाही. वनोवणी चांपेयांची झाडे, वनोवणी चाफ्याची झाडं असतील कदाचित, परंतु परी नाही पाऱ्यात. पाऱ्यात तुम्ही पाहायला भेटत नाही वनामध्ये. कधी कधी कोणाला दिसला का वनामध्ये पाऱ्यात? भेटतच नसते कधी पाऱ्यात. घरोघरी ठिकाची लेणी, परी नाही चिंतामणी, हाटो हाटी विकती काचमणी, परी नाही पाची गरुड दोगार. घरोघरी ठिकाची लेणी, जे ठिकठवळे असतात त्याची लेणी आहेत. परी नाही चिंतामणी, परंतु चिंतामणी नाही. चिंतामणी नावाचा एक मणी आहे, तो मणी ज्याच्याकडे असेल त्या माणसानं मनामध्ये काही चिंतन करून ते त्याला प्राप्त होत असते. तर असा चिंतामणी कोणाच्या घरी नसते. ठिकठवळे रत्न असतील परंतु हा चिंतामणी कोणाजवळ नसतो. हाटो हाटी विकती काचमणी, हाट म्हणजे बाजार, हाटो हाटी बाजार असो किंवा एक मोठं मार्केट असो, त्या ठिकाणी काय भेटतात? काचमणी भेटतात. परी नाही पाची गरुडोद्गार, जो पाची म्हणजे पाचू जो आहे लाल तो भेटत नाही. किंवा गरुडापासून एक प्राप्त होणारा
पाचू नावाचा एक म्हणी तो कधी कोणाला प्राप्त होत नाही. झाडो झाडी फुले असोसे परी नाही मुक्त फळांचे घोसे गावोगावी उदके बहुवसे परी नाही ओघू गगन गंगेचा. झाडो झाडी फुले असोसे झाडोझाडी भरपूर फुलं येतात, अमर्याद फुलं असतात उमललेले. परी नाही मुक्ता फळांचे घोसे, परंतु कोण्याच झाडावर मुक्ता फळाचे घोस निर्माण होत नाही. म्हणजे मोत्याचे घोस कधी कोण्या झाडावर लागतात का? कधीच लागत नाही. गावोगावी उदके भुवसे परी नाही ओघू गगन गंगेचा. गावोगावी उदक बहुवसे, बहुत उदक आहे गावोगावी, नद्या नाले वाहत आहेत, परंतु नाही ओघू गगनगंगेचा, जे गगनगंगा आहे गगनात वाहते ती गगनगंगा इथं वाहत नाही. ते दुर्लभता सांगायले. जसं कधी झाडोझाडी भरपूर फुलं आहेत, परंतु कधी झाडावर मुक्ता फळाचे घोस लागत नाहीत, म्हणजे मोत्याचे लागत नाहीत. तसं हे मनुष्य देह हे काय आहे? दुर्लभ आहे. मागे जसं सांगितलं की घरोघरी ठिकाची लेणी आहेत, परंतु चिंतामणी नाही. तसं मनुष्य देह तसे भरपूर काही योनी आहेत, परंतु मनुष्य योनी प्राप्त होणे हे फार अवघडाची गोष्ट आहे. दैवानच प्राप्त होत असते. आणि आपण काय करतो? दैवानच ते प्रपंचामध्ये विसर्जित करून टाकतो. तसं इथं जे मनुष्य देह आहे त्याचं दुर्लभत्व प्रगट करत आहेत कवी, की मनुष्य देह कसा दुर्लभ आहे, कधी लवकर प्राप्त होत नाही, अशी दुर्लभता ते सांगत आहेत. तैसी संसार रंगी करुणी रिगवणी हा आत्मा घे नाना शरीराची आवगणी परी न लाहे सुपाणी मनुष्य देह. तैसी संसार रंगी करुणी रिगवणी. संसार रंगी, या संसार हा काय एक प्रकारचा रंग आहे, या रंगामध्ये सर्व रंगतात. हा आत्मा घे नाना शरीराची अंगवणी. हा आत्मा काय करतो? नाना शरीराची अंगवण करतो. म्हणजे जसं इथून जर आपण मरून नष्ट झालो, हे देह इथून सोडून दिला, आपण हे जन्म काय केलं? प्रपंचामध्ये दिला. त्याच्यामुळे आपल्याला काय आता चतुर्युगीला जावं लागणार, 84 लक्षणी आपल्याला भोगावं लागणार. मेल्यानंतर आपण कोण्या योनीला जाऊ? जे काही जोडले असेल, मग ते काही गाढव असो, ढोर असो, कुत्र असो, मांजर असो, हे या सर्व योनीमध्ये फिरावं लागणार. तर हे इथं सांगत आहेत की हा आत्मा घे नाना शरीराची अवगणी. नाना शरीराची अवगणी घेतो हा आत्मा इथून गेल्यानंतर. अवगणी म्हणजे सोंग आणणे. तसं सोंगच आहे एक प्रकारचे. ते सर्व सोंग हा जीव घेतो. कशामुळं? तसे त्यानं कर्म जोडून घेतले, परमेश्वराला जन्म दिला नाही म्हणून. परी न लाहे सुपाणी मनुष्य देह. परंतु एवढं अंगवणी घेऊन नरकाला गेल्यानंतर हा जो उत्तम प्रकारचा मनुष्य देह आहे, सुपाणी म्हणजे जसं आपण काय म्हणतो, एखाद्याचे डोळे पाणीदार असले म्हणजे आपण काय म्हणतो काय सुंदर डोळे आहेत, बरोबर. तसं हे मनुष्य देह कसं आहे? पाणीदार आहे, म्हणजे एक उत्तम दर्जाचा आहे. या जसं आपण याच्या अगोदर पूर्वीच्या वेळामध्ये वाचलं की सृष्टी रचनेकाळी काय झालं? शरीराचे मोप पडले, ढग पडला, आठवते का? अगोदर वय होऊन गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर नाणे पडले, टाकसाळ आहे जशी काही एक प्रकारची. तिथं फक्त जे मनुष्यरूपी जे नाणं पडलं तिथं ते खरं ठरलं, बाकीचे सर्व खोटे ठरले. त्याप्रमाणे ते इथं सांगत आहेत की मनुष्य देह त्याप्रमाणे आहे की एवढे 84 लक्षाचे इथं मोप पडलेलं आहे. आपल्याला 84 लक्ष फिरावं लागणार आहे. परी न लाहे सुपाणी मनुष्य देह. त्यामध्ये मनुष्य देह भेटणे फारच क्वचित आहे. आणि असा मनुष्य देह जर सुपाणी म्हणजे सुधाळ असा सोज्वळ नितळ असा मनुष्य देह भेटल्यानंतर आपण हे परमेश्वराचं धनोदक केलं पाहिजे, परमेश्वराला हा जन्म दिला पाहिजे, असं कोण सांगत आहे? दत्तात्रय महाराज. असा आवाज आला पाहिजे पुढे महिला मंडळामध्ये. सरकार तुम्हाला पुढे न्यायला, तुम्ही इथं गप्प बसायले, असं कसं आहे की नाही? विपाये कर्मभूमीची पेठे नरदेह लाधले अवचटे मुक्ती रत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. विपाये कर्मभूमीची पेठे नरदेह लाधले अवचटे. क्वचितच
या कर्मभूमीच्या पेठेमध्ये, या बाजारामध्ये नरदेह लाधले अवचटे. नरदेह तसंच प्राप्त झालेला आहे आपल्याला अवचटे, म्हणजे एवढ्या 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला प्राप्त झाल्यामुळे ते कसं आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मुक्तिरत्न घेई गोमटे जो मृत्यू पावेन. योगायोगानं दैवानं भाग्यानंच आपल्याला हे नरदेह लादलेलं आहे अवचटे, म्हणजे दैवानं भाग्यानंच भेटते. हे असं कोणालाही वारंवार भेटत नसते, भेटत असते परंतु हे 84 लक्ष येऊन फिरावं लागते याला पूर्ण. याच्यामध्ये करोडो वर्षाचा काळ जातो. मुक्तिरत्न घेई गोमटे जो मृत्यू पावेना. तर असं माणसांनी काय केलं पाहिजे की जोपर्यंत आपल्याला मुक्ती येत नाही तोपर्यंत लवकरात लवकर या आपल्याला मनुष्यदेह भेटलेला आहे, त्यातल्या त्यात आपल्याला कर्मभूमीमध्ये मनुष्यदेह भेटलेलं हे आपलं दैव आहे, भाग्य आहे. कारण की कर्मभूमीमध्येच जे काही निष्पत्ती आहे ती आहे. म्हणून आपण दैवाचे भाग्याचे आहोत की आपल्याला कर्मभूमीमध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, जिथं स्वामींनी सांगितले की महाराष्ट्रीय असावे. तर अशा उत्तम क्षेत्री आपण जन्माला आलेले आहोत. तर आपण काय केलं पाहिजे, याचा फायदा घेतला पाहिजे. नरदेह लाधले अवचटे मुक्तिरत्न घेई गोमटे. मुक्तिरत्न रूपी आपल्याला काय गोमटे घ्यायचं आहे, पुण्य करून आपल्याला मुक्तिरत्न प्राप्त करून घ्यायचं. कवपर्यंत जो मृत्यू पावेना. जोपर्यंत आपल्याला मृत्यू गाठणार नाही तोपर्यंत आपण लवकरात लवकर हे प्राप्त करून घ्यायला पाहिजे. काय प्राप्त करून घ्यायला पाहिजे, मोक्ष, देवाचं कैवल्यपद. हा काळू उघडा जगी वैराडा येणेसी कांडगुडा कव्हणी घेना. हा काळ उघडा जगी वैराडा. हा काळ उघडा आहे, आपल्याला कधी ना कधी आपल्यावर काळाचा घाला येणार आहे, आपण कधी ना कधी मरणार आहोत, हे सर्वांनाच माहिती आहे, सर्वांना त्याचं ज्ञान आहे. कोणी याविषयी अज्ञान आहे का, नाही. म्हणून हे काय म्हणतात कवी की हा काळ उघडा, काळ आपल्याला येऊन एक ना एक दिवशी आपल्याला खाणार आहे, ते सर्वांना माहिती आहे. येण्यार्थी काळ काय उघडा आहे, म्हणजे सर्वांना त्याचं ज्ञान आहे. जगी वैराडा, या पूर्ण जगाचा काय आहे तो वैराडा, म्हणजे वैरी आहे. कारण की मृत्यू हा कोणालाही काय वाटतो, वैरी वाटतो. मित्र वाटतो का कोणाला, मृत्यू हा कधी वैरी वाटणार. तर असा हा काळ काय आहे, या जगातल्या पूर्ण लोकांसाठी वैरी आहे. येणेसी कांडगुडा कव्हणी घेना. या काळासोबत कोणीही, कांड म्हणजे बाण आणि गुंडा म्हणजे दगड, कोणीही या काळावर शस्त्र उचलत नाही किंवा दगडाने त्या काळाला कोणी मारू शकते का, कोणी बाणाने मारते का, कोणीच मारू शकत नाही. कोणी घेणं, कोणीही घेऊ शकत नाही हातामध्ये या यमाच्या विरोधात धनुष्यबाण किंवा दगड धोंडे काही शस्त्र एक प्रकार समजा कोणी धरू शकत नाही. लपवणी चोर खाचेचा वोहळी वळीत पळीताचे ताडवण घाली. तव देखे इंद्रियांची हावळी परी हाती येरून धरी. लपवणी चोर खाचेचा वोहळी. कोणताही चोर असो, कुठं लपत असतो, कुठं खाच, खळगा, खड्डा, गुहा असं काही लपण्याचे ठिकाण आहे. तसं त्या ठिकाणी तो कोणताही चोर असो, दोरडेखोर असो, तिथं लपत असतो. तर लपवणी चोर खाचेचा ओहळी. तसं आपल्या शरीरावर चोर खाचाची ओळ म्हणजे यमधनु आपल्या काय या मानेच्या खाली जे आपलं मणका आहे तिथं खोलगट भाग आहे जरा, तर एक प्रकारचं आपल्या शरीरावर ते लवण समजा. तर तिथं हा काळवैरी लपलेला आहे आणि जेणेकरून तो काय करत आहे, वळीत पळीताचे ताडवण घाली. तो ज्या आपल्या शरीरावर वळीत येते, म्हणजे आपल्या शरीरावर, आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुती येतात याला वळीत म्हणतात. आणि पळीत म्हणजे पिकणे, काय पिकते आपल्या शरीरावर, ते केस पिकतात. तर हे कार्य कोणाचं आहे, जणू काही तो काळ आपल्या या शरीरावर डाव धरून म्हणजे लपून बसलेला आहे शरीरामध्ये आणि तो त्याचे कार्य दाखवत आहे की शरीरावर तो यम काय करत आहे, तो काळ आपल्या शरीरामध्ये जाऊन त्याचे कार्य म्हणजे काय, तर वळीत आणि म्हणजे आपलं देह उतरत्या अवस्थेत लागलं याचं आपल्याला कधी भान येते, ज्यावेळेस आपल्या शरीरात सुरकुत्या, केस पांढरे व्हायला लागले, तर जणू काही हा काळ संदेश देत आहे असा अर्थ यामध्ये आहे. तर देखे इंद्रियांची हावळी परी हातेरून न धरी.
तो यम काय करतो, तो काळ शरीरावर त्रुटी निर्माण केल्या, केस काळे होते ते पांढरे व्हायला लागले, हे त्याचे कार्य तो दाखवतोय. परंतु तो काय करतो, तो देखी इंद्रियाची हवी, तो इंद्रिय रूपी हे जे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं सैन्य आहे, आपला शत्रू सैन्य बरं का. इंद्रिय हे आपलं मित्र सैन्य नाही, कारण की या इंद्रियाला जो वश झाला, इंद्रियाचा दास झाला, जो तो व्यक्ती ईश्वरापासून दूर गेला, तो व्यक्ती परधर्मापासून दूर गेला, तो व्यक्ती चतुर्विध साधनापासून दूर गेलेला आहे. एकंदरीतच तो व्यक्ती सकळ गुणापासून दूर जातो. म्हणजे जो भोगवादी माणूस बनला तो गुणापासून आणि संस्कारापासून दूर जात असतो. तर तो देखी इंद्रियाची हवळी. तर असे या इंद्रियाची त्याला त्या काळाला आपल्या शरीरामध्ये दश इंद्रिय दिसले. दश इंद्रिय रूपी हावळी म्हणजे एक शत्रुसैन्य दिसलं कोणाचं, या जीवाचं. परी हत्यार न धरी, तिचा हत्यार धरत नाही. हा कोण, यम. जसे आपल्या शरीरावर वळीपळीत आणलं, परंतु तसं त्या इंद्रियाच्या ठिकाणी कोणतेही तो हत्यार हातात घेऊन त्याच्याशी युद्ध करत नाही किंवा त्याच्यावर काही प्रहार करत नाही, कारण तो त्याचे साथीच आहेत ना. कोणत्याही यम म्हणजे एक देवता आहे, त्या देवतेला वाटेल का की हा जीव आपल्यावर गेला पाहिजे. जसं एक म्हण आहे की एखाद्या व्यक्तीचा शत्रू असेल तर त्याचे जे शत्रू असतात ते मित्र होत असतात. तसं आपल्या जीवाचे शत्रू आहेत हे काय, इंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, आणि त्याच्यासोबतच हा यमही आहे तिथं. तर हे दोघं काय झाले, हे मित्र झाले, आणि जीव म्हणजे हा वैरी झाला त्यांचा. हाणोनी तारुण्याची केळी, सौंदर्याचे कोठार झाली, अवचिते घालणे घाली अपमृत्यूचे. हाणोनी तारुण्याची केळी, जिथं वळीतपणीत झालं तिथं तारुण्य आहे असं म्हणता येईल का. ज्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण झाल्या, वळीत म्हणजे सुरकुत्या, पळीत म्हणजे केस पांढरे झाले, त्या व्यक्तीला कोणी तरुण म्हणतो का, नाही. तर त्या काळानं काय केलेलं आहे, हाणोनी तारुण्याची केळी, जे तारुण्य होतं ते काय केलं, हाणून बाजूला केलं. तिथं म्हातारपण आता चालू झालं, उतरतं चालू झालं. सौंदर्याचे कोठार जाळी, तो काळ काय करतो, जे सौंदर्य होतं त्याचं जे कोठार होतं तारुण्यामध्ये ते जाळी म्हणजे नष्ट करतो. अवचिते घालणे घाली अपमृत्यूचे, एखाद्या वेळेस काय करतो, अवचितेच घालणे घाली अपमृत्यूचे, अपमृत्यू होई आणतो तो कधी कधी. अपमृत्यू समजतो ना, अपमृत्यू म्हणजे 100 वर्ष जगलाच नाही तो माणूस, म्हाताराही झाला नाही, अगोदरच मेला, त्याला अपमृत्यू म्हणतात. तारुण्यातच मेला किंवा 40शीतच मेला, याला अपमृत्यू म्हणतात. झेवणी बळाची परतणी, प्राणा करी खोचणी, आयुष्याची तोडी तवणी हळूहळू. घेऊनी बळाची परतणी, त्यानं काय केलं, काळानं बळाची परतणी घेतली, म्हणजे बळ एक कुठून पुन्हा परतून तो त्यानं काय केलं, हल्ला केला. प्राणाकरी खोचणी, जो आपला प्राण आहे त्या प्राणाला खोचणी केली म्हणजे घुसकलं, शस्त्रानं आपल्या प्राणावर प्रहार केला. आयुष्याची तोडी तवणी हळूहळू, जे आयुष्याची तवणी म्हणजे आयुष्याचा जो धागा गुंतलेला होता तो हळूहळू तोडतो. महारोगाची नाईक वडी, वेढुणी लागी करीती चहुकडी, न वतता अर्ध घडी उतरी शरीर दुर्ग. महारोगाची नाईकवडी, जे महारोग आहेत ते काय आहेत, नाईकवडी म्हणजे शरीरातले सरदार आहेत, शरीर नष्ट करण्यासाठी हे प्रमुख आहेत. ते शरीर कमकुवत करण्यासाठी, शरीरातले जे प्रतिकारक शक्ती असेल किंवा शरीर जे धष्टपुष्ट असेल, हे रोगानं काय होते, शरीर आपलं कमकुवत होते. तर हे शरीर नष्ट करण्याकडे वाटचाल करत आहे. कशामुळं, तर कोण वाटचाल करत आहे, महारोग. महारोग लागल्यामुळे शरीर आपलं नष्ट होण्याकडे मार्गक्रमण करत आहे. महारोगाचे नायकोडी, वेढुनी लागी करीती चौकडी, हे महारोग चहूकडून काय करत आहेत, आक्रमण करत आहेत. नवचता अर्धघडी उतरी शरीर दुर्ग, नवचता अर्धघडी, वेळ सोडतच आहेत बिलकुल. ते जसा चान्स भेटला तसे ते आक्रमण करायला तयारच आहेत. उतरी शरीर दुर्ग, जे शरीर दुर्ग होतं,
जे माणूस धष्टपुष्ट होता त्याचं शरीर दुर्ग काय झालं, उतरी म्हणजे उतरती कळा लागली, शरीर बारीक झालं, जेवण जात नाही, जेणेकरून मग सर्वच काही उतरती कळा लागली, ऐकू येणं, दिसणं झालं, हे सगळे रोग मग आता वाढत झाले. मग दिहा धवळिया अंतुरी गोनिया बीन तुरिया उसासी जीवन कळते. असं या जीवाला त्यानं काय केलं, सुरुवातीला प्रथम पायरी कोणती आहे काळाची, प्रथम काय झालं, वळीत पळीत आलं. वळीत पळीतानंतर त्यानं काय केलं, जे माणूस तरुण असताना माणसाच्या अंगामध्ये ताकद असते चांगली, कोणतेही काम करू शकतो तो जीव लावून, कोणावरही तो अवलंबून नसतो. मी माझा समर्थ आहे म्हणतो, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत काय म्हणतो, मला कोणाची गरज आहे, मी माझा समर्थ आहे. परंतु नंतर काय केलं यानं, वळीत पळीत चालू केले. वळीत पळीत म्हणजे सुरकुती आणि केस पिकणे. आणि नंतर पुन्हा काय केलं यानं, हे तारुण्याची केळी काय केली त्यांना हाणूनी पाडली, म्हणजे तारुण्यातली उतरती कळा लागली, केस पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या झाल्या, अंगाची ताकद कमी झाली, म्हणजे उतरती कळा लागली, उतरतं वय लागलं. तर असं त्याची पायरी एक एक करत कुठपर्यंत तरी आता महारोगही लागली जीवाच्या ठिकाणी. महारोगामुळं त्याची जे शरीर धष्टपुष्ट होतं, तुष्टीपुष्टी झालेली शरीराची होती, ते सर्व शरीर उतरलं त्याचं आता. आणि नंतर काय झालं, मग ध्या धवळिया, दिवसा ढवळ्या, आपण म्हणतो ना दिवसा ढवळ्या थोडी झाली, तसं धवळिया म्हणजे ढवळ्या, दिहा धवळिया म्हणजे दिवसा ढवळ्या. तो यम काय करतो, येऊन काळ काय करतो, अंतुरी गोनिया, घरात रिगून, बळिया बळजबरीनं रिगून, बिनचुरिया कोणत्याही शस्त्राचा वापर न करता उसासी जीवन कळते. जीवन कळाला उसासते म्हणजे जीवन कळा आपल्या शरीरातून काढून घेते आणि घेऊन जाते. म्हणजे काय झालं, त्या माणसाचा मृत्यू आला, तो माणूस मेला. म्हणून दडवा दडी रिगे कैवल्याची पाडी, जव अवचिती न घली धाडी कृतांतु हा. म्हणून दडवा दडी म्हणजे दत्तात्रय महाराज म्हणत आहेत की म्हणून यदुराजे हो, म्हणून दडवा दडी म्हणजे गडबड करा तुम्ही. आणि कशासाठी गडबड करायची, तर रिगे कैवल्याची पाडी, तुम्ही लवकरात लवकर प्रपंचाचा त्याग करा, गडबड करा त्याग करण्यासाठी. आणि कैवल्याची जी पाडी आहे, जे वाडी आहे, तिथं तुम्ही काय करा, रिगा म्हणजे जा, जव अवचिती न घाली धाडी कृतांतुहा. हा औचित्य घेऊन एखाद्या तुमच्यावर काळ काय करेल, घाला घालेल आणि तुम्हाला घेऊन जाईल, तुम्ही मरून जाताल, तुमची जीवन काळ तो यम घेऊन जाईल. त्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर गडबड करा आणि हे काय राज्य असेल, जे काही तुमचं सैन्य धन दौलत जे काही असेल, याचा सर्वांचा त्याग करून लवकरात लवकर तुम्ही कैवल्य रूपी वाडीमध्ये प्रवेश घ्या आणि कैवल्य रूपी रत्न प्राप्त करून घ्या. हे यम तुमच्या अंगावर घाला घालण्या अगोदर तुम्ही हे प्राप्त करून घ्या, असं दत्तात्रय महाराज यदुराजाला निरूपण करत आहेत. परिहसे भक्त शिरोमणी, ऐसी ऐकोनी अवधूताची वाणी, मग वैराग्य उपनले अंतष्करणी नरनाथाचा. परिहसे भक्त शिरोमणी, ऐसी ऐकोनी अवधूताची वाणी. आता कोण बोलत आहे हे, परिहसे भक्त शिरोमणी. भक्त शिरोमणी तुम्ही ऐका. भक्त शिरोमणी कोण आहेत, भक्त शिरोमणी कोण आहेत, या ग्रंथाचं नाव काय, भक्त शिरोमणी कोण आहे, उद्धवदेव. तर आता प्रकरण कुठे चालू आहे, उद्धवदेवाला निरूपण कुठे चालू आहे, द्वारकेमध्ये. द्वारकेमध्ये कुठे चालू आहे, श्रीकृष्ण महाराजाच्या मंदिरामध्ये, देवार चौकीमध्ये. जे श्रीकृष्ण महाराज जिथं काही पूजापाठ करायचे त्यांच्या महालामध्ये, त्या देवार चौकीमध्ये हे उद्धव देवाचा आणि श्रीकृष्ण महाराजाचं वार्तालाप चालू आहे, निरूपण तिथे चालू आहे. म्हणून आता श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, परिहसे भक्त शिरोमणी. भक्त शिरोमणी हे उद्धव देव हो, तुम्ही ऐका. परिहसा म्हणजे ऐका. ऐसी ऐकोनी अवधूताची वाणी, अशी वाणी ऐकून अवधूताची. मग वैराग्य उपनले अंतष्करणी नरनाथाचा. नरनाथाचा इथं आला आता कोण, यदुराजा आले.
त्या यदुराजाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं. सोन्याचा महाल, सोन्याचे रथ, एवढं ऐश्वर आणि त्याच्या ठिकाणी काय झालं, इतक्या लवकर वैराग्य उत्पन्न झालं, त्याग उत्पन्न झाला. आणि आपलं काय आहे, सोन्याचे महल आहेत आपले, आपलेही सोन्याचे महल आहेत. आणि आपण काय करायला, आपले सूत्र झाले, आपलं सुवर्णच असल्यामुळं. यदुराजा हे राजा होते, यांच्याजवळ एवढं विषय नसतं कदाचित, म्हणून यदुराजाने हे वैराग्य त्यांच्याशी उत्पन्न झाले त्यांनी सोडलं, हे की नाही. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त धन आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्या त्यांना काय सोडणं होत नाही. अरचिला भिवंदिला अवधूतू निघाला, मग एरीकडे काय करिता झाला, आमचा पूर्वजू तो. हे मी उलट बोललो बरं का, नाही तर तुम्हाला वाटायचं खरंच आपल्याजवळ जास्त आहे का. त्यांना वाटायचं काय पतीच सांगायचे का, हे की नाही, म्हणून त्यांना सांगायचे. अरचिला अभिवंदिला, पूजा अर्चन केली यदुराजाने श्री दत्तात्रय महाराजाची. अभिवंदिला, वंदन केलं. अवधूतू निघाला, श्री दत्तात्रय महाराज निघाले. कुठून निघाले, यदुराजाच्या राजधानीमधून. राजधानीमध्ये होते का यदुराजाच्या दत्तात्रय महाराज, कुठे होते, वनात होते. तर त्या वनातून श्री दत्तात्रय महाराज आता निघालेले आहेत. मग एरीकडे काय करिता झाला, आमचा पूर्वजू. श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले, आमचा पूर्वज काय करता झाला. पूर्वज दत्तात्रय श्रीकृष्ण महाराजांचे पूर्वज कोण होते, यदुराजा होते ना. बुद्धदेव पूर्वज कसे होतील, बुद्धदेव तर भक्त आहेत. श्रीकृष्ण महाराजाला यदुवंशी म्हणतात का, श्रीकृष्ण महाराज यदुवंशी म्हणत नाही. श्रीकृष्ण महाराजाला यदुवंशी म्हणतात. यदुराजाच्या वंशामध्ये जे श्री दत्तात्रय महाराजाचे भक्त होते यदुराजा, त्यांच्या वंशामध्ये पुढं किती पिढ्यानंतर आले, 87 पिढ्यानंतर श्रीकृष्ण महाराज त्या यदुराजाच्याच पिढीमध्ये जन्माला आले. म्हणून श्रीकृष्ण महाराज अभिमानाने काय सांगतात, आमचा पूर्वज होतो. आमच्याही पूर्वजाला तिथं विरक्तता उत्पन्न झाली आणि तो काय करायला लागला, देवधर्म करायला लागला. तसं मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वराला काय होते, संतोष उत्पन्न होतो. परमेश्वराला तो अभिमान वाटला की आमचा पूर्वज म्हणून अभिमानाने सांगितलं की नाही. तसं आपणही देवाचं कार्य करत राहिलो तर परमेश्वरही म्हणतील की आमच्याही वंशावळीमध्ये पुढे चालू आहे. त्याच्याकडे स्वामी काय म्हणतील की वंशावळी कशी, आता आपल्या देवराची वंशावळी जर पाहिजे गेली तर श्री चक्रधर स्वामीचे शिष्य भट्टोबास, त्याच्यानंतरचे शिष्य कवीश्वरबास, भाईदेव मुनी, भाईदेव त्याच्यानंतर कवीश्वर व्यास, नंतर परशुरामबास, अशी जी पिढी चालत आली, नंतर मुनिबास नांदेडकर, अशा पिढीमध्ये कुठेतरी आपण आहोत ना. कोणाच्या तरी त्या पिढीमध्ये झालेल्या एखाद्या भिकाचे आपण शिष्य आहोत. तसं आपण जर तसं काही अभिमानास्पद कार्य केलं, आपण जर परमेश्वराचा धर्म चांगला वाढवला तर परमेश्वर जिथे कुठे असतील तिथेही म्हणतील की आमचं असं कार्य चालू आहे, आमचं आमकाम काम करायला. असं आपण कार्य करायला पाहिजे की पुराणातले वांगी पुराणातच करायला पाहिजे, आचरणात आणायला पाहिजे. बरं, नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं व्हायला नको. करुणी सकळांचा त्यागू, तो झाला निसंगू, मग पातला योगू पर ब्रह्मेसी. करुणी सकळांचा त्यागू, श्रीकृष्ण महाराज आता सांगत आहेत आमच्या पूर्वजांनी काय केलं, म्हणजे यदुराजांनी काय केलं. करुणी सकळांचा त्याग, त्या यदुराजांनी काय केलं, सकळाचा त्याग केला. राज्यवैभव, जे काही प्रपंच असेल, पत्नी, मुलं, बाळ, नातू, सर्वांचा त्याग केला. तो झाला निसंगू, कोणाचाही संग करता नाही झाला, निसंग झाला तो. मग पातला योगू परब्रह्मेशी, त्याचा योग कोणासोबत आला, मग यदुराजांचा योग हा परब्रह्मेशी म्हणजे परमेश्वराशी योग आला. परमेश्वर निघून गेले ना दत्तात्रय महाराज तिथून. आताच तर माग आलं की अवधूत निघाला म्हणजे दत्तात्रय महाराज निघून गेले तिथून. बोध तर मिळालाच, परंतु बोध मिळूनही बरेच जण लोक असतात की बोध आहे परंतु कोणतंच काम करत नाही. परंतु यांनी काय केलं, सगळ्या राजवैभवाचा त्याग केला आणि इथे त्यांनी काय केलं, चोरिकेचा सांधा जोडून ठेवला. परमेश्वराच्या ठिकाणी सर्व भावे शरण आलेले आहेत ते. करुणी सकळाचा त्यागू, तो झाला निसंगू, मग पातला योगू परब्रह्मेशी.
कारण की यदुराज हे परमेश्वर धर्मी रथ झालेत आणि ध्यानमग्न झालेले आहेत. परमेश्वराचं ध्यान करायला लागले. त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराशिवाय कोणाचाही वास नाही, रहिवास नाही त्यांच्या ठिकाणी. फक्त परमेश्वर आणि परमेश्वर त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून परब्रह्मेशी योग आला, अंतःकरणामध्ये योग आला त्यांचा. म्हणून त्यागांजन निर्मळ सुनी फेडी प्रवृत्तीचे पटळ मग जिज्ञासेचा डोळा देखसी माझे स्वरूप. म्हणून त्यागांजन निर्मळ अंजन असते. जुन्या काळामध्ये काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अंजन असायचे की एखादं अंजन असं असायचं की त्या अंजनानं भूमीतलं धन दिसायचं, पायावर माशाच्या डोळ्यात ते अंजन घातले विशिष्ट प्रकारचं धन दिसणं, असं काहीतरी अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अंजन असायचे. तर इथं काय आहे, इथं त्यागांजन म्हणजे त्यागरूपी अंजन ह्या यदुराजांनी काय केलं, स्वतःच्या डोळ्यामध्ये घातलेलं आहे. म्हणून त्यांना त्याग करता आलेला आहे. सुनी फेडी प्रवृत्तीचे पटल, असं सर्वांनी त्यागांजन आपल्या डोळ्यामध्ये घातलं पाहिजे. आणि ते त्यागांजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर काय होते, सुनी फेडी प्रवृत्तीचे पटल म्हणजे लगेच जे आपल्या ठिकाणी प्रवृत्ती आहे, म्हणजे आपली जी इच्छा आहे प्रपंचा ठिकाणीची, जे प्रपंच आपल्याला हवासा वाटतो, ही जी प्रवृत्ती आहे, ही जी इच्छा आहे, त्या इच्छारूपी पटल म्हणजे जे पडदा आपल्या डोळ्यावर बांधला गेलेला आहे संसाराचा, या प्रपंचाचा, मोहाचा, हे पटल लगेच काय होईल, फिटून जाईल. कशामुळं, त्या त्यागांजनामुळं. मग जिज्ञासेचा डोळा देखती माझे स्वरूप, मग काय होईल, त्या जीवाच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण होईल. आणि त्या जिज्ञासे करून काय म्हणतात श्री कृष्ण महाराज, देखती माझे स्वरूप, माझं स्वरूप तुला दिसल ज्यावेळी तुझ्या डोळ्यामध्ये त्यागांजन तू घालशील आणि सर्वस्व त्याग करशील. ठिकवणिया पारखी नसिके तरी रत्नाचे खुतले रंग केवी देखे, भवरू परिमळाते नोळखे तरी मालती केवी भोगी. ठिकवणिया पारखी नसिके, जो पारखी आहे, रत्न पारखी, ठिकवणिया त्या रत्न पारखीला म्हणतो. तो ठिकवणिया जो आहे तो पारखी नसिके म्हणजे पारख करणे, ही जी कला आहे पारख करण्याची रत्नाची, हे जर शिकला नाही तरी रत्नाचे खुतले रंग केवी देखील, तर रत्नाचे खुतलेले जे रंग आहेत ते त्याला दिसतील का, नाही दिसणार. भवरू परिमळाचे नोळखे, जर जो भवरा आहे, भवरा कोणाला म्हणतात, मधुकराला. मधुकर कशाला म्हणतात, भोंग्याला. तर तो जो भुंगा आहे तो जर परिमळाचे नोळखे म्हणजे परिमळाला जर त्यानं ओळखलं नाही तरी मालती केवी भोगी, म्हणजे त्यानं जर त्या फुलाचा परिमळ ओळखला नाही तर तो त्याला कळेल का की कोण्या दिशेतून सुगंध येत आहे आणि आपल्याला कोण्या दिशेत जायचं नाही, आपल्याला कोणत्या फुलातून परागकण वेचायचे आहे, कळेल का त्याला, नाही कळणार. कर्ण चातुर्य न पडे सुंदरी तरी चक्रवर्ती ते केवी यावरी, श्रावून जे राजकुमारी तरी तया जैत कैचे. जर कर्ण चातुर्य न पडे सुंदरी, जर शिकत नाही तर चक्रवर्ती केवी यावरी, आवडल्या जाणार नाही. श्रावून जे राजकुमारी तरी तया जैत कैचे, जे राजकुमार आहेत त्या राजकुमारांनी जर सराव नाही केला, युद्धाचा सराव नाही केला तरी तया जैत कैचे, तो जो राजकुमार आहे त्यानं कधी प्रॅक्टिस केली नाही तलवार चालवायची, भाला चालवण्याची, धनुष्यबाण चालवण्याची, आणि तो तसंच सम्रांगणामध्ये उतरला रणक्षेत्रावर, तर तो कधी जिंकेल का, नाही जिंकणार. तसं एक तात्पर्य ओळीमध्ये सांगायचं म्हणजे त्याग केल्याशिवाय आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून त्याग करणे हे आवश्यक आहे. म्हणूनच सूत्रपाठामध्ये जे आचार प्रकरण आहे त्यामध्ये सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, त्याग प्रकरण सांगितलेलं आहे. तैसे जिज्ञास यंत्रे विन ब्रह्मविद्येची धृती काढी कवण, म्हणून करावे शास्त्र श्रवण भक्त राया पै.
तैसे जिज्ञासा यंत्रे विण, हे जिज्ञासारूपी जे यंत्र आहे या यंत्राशिवाय ब्रह्मविद्येचे धृती काढी कवण, जे ब्रह्मविद्या आहे या ब्रह्मविद्येचा अर्थ कोण काढेल? कोणी काढू शकणार नाही. म्हणून करावे शास्त्र श्रवण भक्तराया पाहिजे. म्हणून भक्तराज तुम्ही काय केलं पाहिजे? शास्त्र श्रवण केलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत. तव उद्धव देवो म्हणे, जी तू जाणी जशी शास्त्र श्रवणे, हे देवाचे बोलणे मज प्रत्यानये. उद्धवदेव म्हणत आहेत, जी तू जाणी जशी शास्त्र श्रवणे, तुमची जाणीव म्हणजे परमेश्वराची जाणीव, श्रीकृष्ण महाराजाची जाणीव ही शास्त्र श्रवणामुळे होते. हे देवाचे बोलणे, हे जे तुमचं बोलणं आहे ते मज प्रत्ययानये, म्हणजे मला काही पटत नाही की शास्त्र श्रवण केल्यामुळे परमेश्वर माहिती होतो कसा आहे ते. तू नित्य स्वयं प्रकाशू, तू ते बोलावे या देवा कैचा पैसू, तुझी या माया शक्तीचा डोळे लासू, लागला ब्रह्मादिका. जे उद्धवदेवांनी शंका निर्माण केलेली आहे मागे, की ब्रह्मविद्या शास्त्रे करून परमेश्वराची जाणीव जे तुम्ही म्हणत आहात की होते, हे माझ्या प्रत्यय येत नाही, म्हणजे मला हे काय पटत नाही. तर ते पटत का बरं नाही, म्हणून हे पुढं उद्धवदेव जे आहेत हे उदाहरण देऊन त्यांची शंका ते मांडत आहेत. उद्धवदेव म्हणत आहेत की तुम्ही परमेश्वर कसे आहात? तू नित्य स्वयंप्रकाश, तुम्ही नित्य म्हणजे कोणत्याही काळामध्ये तिथं खंड नाही, नित्य आहे ते. तू नित्य स्वयंप्रकाश, नित्य असून स्वयंप्रकाशी आहे. जसं लाईट लावला तर काचेमधून काय होईल? तो प्रकाश परावर्तित होईल, प्रकाश वाढेल. तसं परमेश्वराचं नाही की कोणाचा प्रकाश आला म्हणून तेजोमय व्हायचं. जसं सूर्याचा प्रकाश आला म्हणून चंद्र तेजोमय होते, तसं काहीही नाही परमेश्वराच्या ठिकाणी. परमेश्वर कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे. स्वतःच्या ठिकाणी त्यांची तशी स्मृती आहे, तसं सामर्थ्य आहे परमेश्वराच्या ठिकाणी. स्वयंप्रकाश आहे परमेश्वर. तू ते बोलाव्या देवा कैचा पैसू, तुझं गुणगान करणं, परमेश्वर कसा आहे हे सांगणं, असं बोलण्यासाठी देवा कैचा पैसू, किती मोठा देव असला तरी त्यांना तिथं प्रवेश नाही. कारण की किती मोठा देव असला तरी परमेश्वर कसे आहेत हे सांगू शकत नाही. देव म्हणजे देवता, बरोबर. आणि देवता ज्या यक्षिणीपासून ते मायेपर्यंतच्या देवता ह्या कधीही सांगू शकत नाहीत परमेश्वर कसे आहेत. तुझी माया शक्तीचा डोळे लाचू, लागला ब्रह्मादिका. श्रीकृष्ण महाराजांना उद्धवदेव म्हणत आहे की तुमची जी मायाशक्ती आहे त्या मायाशक्तीला पाहूनच हे जे ब्रह्मादिक आहेत, ब्रह्मादिक उपलक्षणे ब्रह्मता आलात आणि अधिक पदामध्ये सकळ देवता आल्या. तर या देवतेंना तुमच्या जी मायाशक्ती आहे, मायाशक्तीकडे पाहिल्यानंतर त्यांचे डोळे दिपून जातात. ते परमेश्वर कधी दिसणार आणि त्या परमेश्वराचं कधी गुणानुमोदन करणार आणि परमेश्वर कसा आहे ते कधी दिसणार, ते कधी सांगणार? हे कधी शक्य आहे का? की ज्यांची सेविका म्हणजे माया, त्या मायाला पाहिल्यानंतरच त्यांचे डोळे दिपायले, तर त्या मायेचा मालक कधी पाहिल्या जाणार आहे यांच्याकडून? नक्कीच कधीही पाहिल्या जाणार नाही. म्हणून ते परमेश्वराला कोणत्याही देवता पाहू शकत नाहीत, म्हणून ते परमेश्वर कसा आहे कधी सांगू शकत नाहीत कोणत्याही देवता.